नमस्कार मित्रांनो, डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सत्राखालती आज आपण लहान मुलांना प्लंबिंग कसं शिकवायचं यासाठी जे बनवलेलं एक किट आहे त्याचं थोडंसं प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आपण इथे करणार आहोत. इथे बघताय आपण ह्या इथे खालती प्लास्टिकचा डबा ठेवलेला आहे. आतमध्ये तुम्हाला दिसतोय तो लाल रंगाचा जो आहे तो आहे फुटवॉल. त्या फुटवॉलचं कार्य असं असतं की आपण ज्या वेळेला पाणी खेचतो त्यावेळेला तो फक्त एकाच डायरेक्शनने पाणी वरती सोडतो. या इथं जसं आतमध्ये आपल्याला दिसतं आहे की खालती त्याला जाळी आहे आणि ह्या जाळीतनं पाणी आतमध्ये येतं. ह्या वरच्या भागामध्ये त्याला एक छोटासा रबरची झडप लावलेली आहे. त्या झडपीतनं पाणी आतमध्ये वरती चढतं. पण इथे तुम्ही बघता ह्या ट्यूबमध्ये पाणी अजूनही आहे. पंप बंद आहे पण पाणी आतमध्ये राहिलेलं आहे. म्हणजे ते उलटं जाऊ शकत नाही, फक्त खालनं ह्या डब्यातनं पाणी पंपाच्या दिशेनेच फक्त जाऊ शकतं. म्हणून त्याला म्हणायचं नॉन रिटर्न वॉल किंवा फुटवॉल. जो विहिरीच्या खालती किंवा आपल्या ज्या बेसमेंटच्या मध्ये जी टाकी असते किंवा अंडरग्राऊंड टाकी असते तिथे हा वॉल ठेवलेला असतो आणि या वॉलमधनं पाणी वरती खेचलं जातं. वरती पाणी खेचून या इकडनं आपल्या हा इथे पंप आहे 12 वोल्टचा, लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून आपण 12 वोल्टचा त्याला या इकडनं असं कनेक्शन दिलेलं आहे. त्या कनेक्शनवरनं आपण जेव्हा पाणी इकडे घेतो तर ही पंपाचं इनलेट आहे. या इकडनं ही पाईपलाईन अशी इथे गेलेली आहे आणि या पाईपलाईनमधनं पंपात जाऊन पंपामधनं या इथे हा आउटलेट आहे. आउटलेटला इथे एक एक्स्ट्रा आपण ओपनिंग ठेवलेलं आहे आणि वरती इथे जातो आहे. वरती तिथे एक एक्स्ट्रा वॉल आणि वेंटिंगची अरेंजमेंट इथे दिलेली आहे. आणि आतमध्ये आता ही ओव्हरहेड टाकी आहे. असं तुम्ही आता लांबनं मी तुम्हाला दाखवतो. खालती ही अंडरग्राऊंड टाकी आहे समजा आणि वरनं या पहिल्या मजल्यावरती जो आहे ते ग्राउंड फ्लोअर तिथे आपला हा पंप आहे. त्या पंपातनं पाणी वरती जात आहे आणि या इकडनं जाऊन या इथे आतमध्ये आहे हा आहे आतमध्ये जो फ्लोट वॉल. या फ्लोट वॉलचा उद्देश असा असतो की जसं पाणी आतमध्ये येतं आणि ज्या वेळेला आपण पाणी आपलं भरेल त्यावेळेला हा फ्लोट वॉल त्या पाण्याच्या प्रेशरने वरती उचलला जाईल. हा जसा दिसतोय तुम्हाला इथे हा वरती उचलला जाईल. वरती उचलला गेला की इथे पुन्हा त्याला वॉल आहे. या वॉलमध्ये झाप आहे आणि ती झाप बंद होते या पाण्याच्या प्रेशरमुळे किंवा ह्या पाणी वाढल्यानंतर या बॉलच्या हवेच्या आतमधल्या प्रेशरने हा बॉल वरती येतो आणि पाण्याला बंद करून टाकतो. जसं इथे खालती फुटवॉल आहे तसं वरती यायला म्हणायचं फ्लोट वॉल. हा जसा पाण्यात फ्लोट होतो तरंगतो पाण्यामध्ये तसं या वॉलवरती प्रेशर आणून वॉल बंद करून टाकतो. ही टाकीची आपली अरेंजमेंट असते. टाकी जर पूर्ण बंद असतील, आजकालच्या नवीन कन्सेप्टमध्ये टाक्या पूर्ण बंद ठेवायला लागलेत सील टाईप. मग त्याच्या आतमधली हवा बाहेर काढण्यासाठी म्हणून हा जो आहे हा वेंट वॉल आहे. या इथे हा फक्त पाणी जिथपर्यंत त्या वॉलमध्ये असतं तिथपर्यंत तो ऑपरेट होत नाही. ज्यावेळेला हवा येते आतमध्ये ते खालती त्या हवेमध्ये हे सगळे तिन्ही वॉल जे आहेत ते एकाच तत्वावरती चालतात, एकाच डायरेक्शनला फक्त चालतात, दुसऱ्या डायरेक्शनला ते ऑपरेट होत नाहीत. आणि म्हणून त्याला नॉन रिटर्न वॉल किंवा हा एअर वेंट वॉल म्हणतात की ज्यातनं फक्त हवा बाहेर येते. हवा बाहेर गेल्यानंतर जसं पाणी या वॉलला टेकतं तसं तो वॉल बंद होतो आणि पाणी त्यातनं बाहेर पडू देत नाही. हा फ्लोट वॉल आहे. हा फ्लोट वॉल असतो तो फक्त वरती मी मगाशी दाखवली ऑपरेशन्स त्याप्रमाणे तो तरंगतो पाण्यावरती, पाणी वरती गेल्यावरती आणि ते चालू होतं. आता आपण बघणार आहोत की हे फंक्शनिंग कसं होत आहे. तर आता आपण इथे हा पंप चालू केलेला आहे. तुम्हाला आवाज येत असेल पंपाचा. पाणी जायला लागलेलं आहे. तुम्हाला दिसतं आहे की हे इकडनं खालच्या टाकीतनं पाणी फुटवॉलमधनं इथे येतं पंपामध्ये जाऊन पंपातनं या इथे वरती येऊन आता हे फुटवॉलमध्ये जात आहे. तर आपल्याला टाकी भरेस्तवर वेळ लागेल भरायला. तर आपण या इथे काय करणार आहोत की थोडेसे आपल्या अजून कनेक्शन्समध्ये लिकेजेस वगैरे आहेत पण ते आपण फायनल ज्यावेळेला करू त्यावेळेला बंद होऊन जातील. आणि नंतर मग हा फ्लोट हळूहळू आता तुम्हाला दिसेल पाण्याबरोबर तो तरंगायला लागतो आणि वरती यायला लागलेला आहे. जसं हे खालच्या टाकीतलं पाणी आपलं आहे ते वरती जाईल आणि वरच्या टाकीमध्ये जाऊन तो फ्लोट वरती येऊन एका ठराविक वेळेला ते पाणी इतकं वरती भरलं जाईल की तो फ्लोट पूर्णपणे आडवा होईल. आता ही दोन्ही कनेक्शन्स एका वेळेला मी करू शकत नाही त्यामुळे तो मी तुम्हाला वरती नेऊन ते दाखवू शकत नाही. पण आपण जेव्हा फायनल कनेक्शन्स करू
त्यावेळेला तुम्हाला हे छान बघायला मिळेल की हा फ्लोटवॉल कसा वरती जाऊन बंद होईल. तो बंद झाला की पंप जर आपण लगेच बंद केला नाही तर पंपावरती प्रेशर येतं आणि म्हणून त्याला लेवल इंडिकेटर्स लावतात आणि सेफ्टी वॉल पण लावतात. आपण तेही आणलेले आहेत. ह्या सगळ्याचं इंटिग्रेशन आपण हळूहळू करणार आहोत. पण जसजशी प्रोग्रेस होत जाते तसतसं एक ह्या महत्त्वाचे टप्पे जे आहेत आपले की पहिला फुटवॉल, तिकडनं पाणी फक्त वरती येतं. पंपात पाणी भरण्यासाठी ह्या ॲडिशनल एक वॉल ठेवलेला आहे आपण. आणि वरती हे पाणी जाऊन जसं वरच्या टाकीमध्ये पाणी येत आहे तसतसं तुम्हाला या इथे ते फ्लोट वॉलमध्ये येत आहे. फ्लोट वॉल आपल्याला दिसतोय की फ्लोट वॉलही वरती यायला सुरुवात झालेली आहे. जसं टाकीचं पाणी वाढतं आहे तसं आणि नंतर तो बंद होईल. आणि ज्या वेळेला ह्या वेंट वॉलची गरज असेल, ही टाकी आता वरती बंद आहे, आपण ही जर उघडी ठेवली तर आतली हवा आहे ती निघून जाणार आहे ही उघडी ठेवली तर. पण आपण टाकी आता बऱ्याचशा नवीन सोसायट्यांमधनं अशी पद्धत आहे की तिकडे टाक्या बंद ठेवल्या जातात पूर्णपणे, की त्याच्या आतमध्ये कुठलाही घाण कचरा जाऊ शकत नाही, पावसाचं पाणी जाऊ शकत नाही. पण त्याच्या आतमध्ये जर हवा राहिली तर ती हवा वेंट करण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी ह्या अशा प्रकारचे वॉल लावले जातात. आपल्या प्लंबिंगच्या कोर्समध्ये आपण हे सगळं शिकतोच. प्रत्येक वॉल उघडतो तेव्हा प्रत्येक वॉलची माहिती घेतो आणि त्याचं ऑपरेशन कसं होतं ते कळतं. ते झाल्यानंतर या इकडनं आपली ही जी लाईन आहे ही रिटर्न लाईन आहे. या इथपर्यंत आता तुम्हाला दिसतं आहे की पाणी आलेलं आहे ऑलरेडी या लेवलपर्यंत. आपल्या पाण्यातनं इकडनं आपण इथे बाहेर जाऊन हे पाणी वरती आपल्या नळापर्यंत येईल किंवा शॉवरला येईल किंवा बाकी अन्य ठिकाणी जाईल. सध्या हे सगळं असं अस्तव्यस्त आहे. त्याचं छान फिटिंग मी आता करणार आहे पुढच्या 2-4 दिवसामध्ये. आणि हे फिटिंग एकदा आपलं व्यवस्थित झालं की आपण पूर्णपणे ऑपरेशनल करू. पण त्यावेळेला हे काही डिटेल्स तुम्हाला दिसू शकणार नाहीत, म्हणून आत्ता हा घाईने व्हिडिओ केला. धन्यवाद.